आज 31 जानेवारी, महिना संपत आला नव्या वर्षाचा. आता उद्या 1 फेब्रुवारीला आपल्याला हेच चालू राहील. वाङ्मय तप आपण पाहतो आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदम्. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. बघूया ज्ञानेश्वरांच्या मनात काय आहे. आपल्याला आता वाङ्मय तप 2-3 ओव्या काल राहिल्या होत्या. खरं म्हणजे त्या झाल्याही असत्या, पण मला असं वाटलं की वेळ अपुरा पडेल. आता बघूया उरलेल्या. अनुद्वेगकरं सगळंच गेलं. ती योगिता काकडे. आवाज गेला का? आवाज येतोय? हा, तेच कोणा येतोय का? फोन आला होता त्यामुळं मी तो घेतला नाहीच. ठीक आहे ठीक आहे. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तपौच्यते. काल 220 पर्यंत ओव्या झाल्या. 220वी ओवी परत आपण पाहूया. तैसा अविवेकुही फिटे, आपुले अनादित्व भेटे. ऐकता रुची न विटे, पियुषी जैसी. ज्ञानदेवांची वाणी किंवा वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे की उकारांत जास्त त्यांना आवडतं. अविवेकू फिटे, तर अविवेकू म्हणजे अविवेक. आता खरं म्हणजे ते म्हणतात की अमृताचं सेवन कितीही केलं तरी त्याची गोडी अत्यंत अवीट असते, मधुर असते. ज्याप्रमाणे एखाद्याचं मधुर बोलणं इतकं रुचकर असतं की ते ऐकल्यावर आपला अविवेकसुद्धा लोप पावतो आणि आत्म्याचं अनादित्व आपल्याला अनुभवायला मिळतं. किती सुंदर सांगितलं आहे. म्हणजे वाङ्मय तप किंवा वाणीचं महत्त्व किती आहे. अविवेकूही फिटे, एखाद्याच्या ठिकाणी विवेक नसेल तो सुद्धा त्याचा नष्ट होईल, म्हणजेच विवेक येईल त्याला. खरंच बघा, खूप संतापला, एखादा कोणी चिडला असेल, रागावला असेल आणि फक्त आपण हात जोडून त्याच्याशी छान प्रेमाने बोलायला लागलो, नमस्कार, काही चुकलं असेल तर माफ करा, क्षमा करा, म्हणजे लगेच तो माणूस पुढचा शर्मिंदा होतो, नम्र होतो आणि त्याचं सगळं जे मनातलं काही असेल ते निघून जातं. तेच इथं सांगितलं की अमृताचं जसं आहे की अमृत मुळातच अवीट असतो, गोड असतं, मधुर असतं आणि ते प्राशन केल्यानंतर माणसाला आनंद होतो. तसं ज्याचं मधुर अमृतासारखं बोलणं आहे ते इतकं रुचकर असतं की ते ऐकल्यावर माणसाचा अविवेकसुद्धा नष्ट होतो आणि आत्मा अनादी आहे वगैरे हे जे आहे हे त्याला अनुभवायला येतं. एवढा परिणाम चांगला बोलण्याचे. म्हणून संस्कृतमध्ये म्हणलेलं आहे बघा, प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जंतवाक्य मानवा, तस्मात् तदेव वक्तव्यम वचने का दरिद्रता. जंतवा हा एवढ्यासाठी म्हणलाय की कुठलाही प्राणी
आणि मानवाह का ते जंतवाह शब्द लोकांना आवडत नाही म्हणून नंतर त्याचं मानवाह झालेलं आहे. म्हणजे माणसांना, अहो माणसांना गोड बोललेलं तर कळतंच किंवा कडू वाईट सगळं कळतं, पण प्राण्यांना सुद्धा कळतं बघा. तुम्ही कुत्र्याला यू 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 ये 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 म्हणलं की ते आपल्या जवळ प्रेमानं येते, आणि हाड फाड छाड केलं की ते सुद्धा मग आपल्यावर भुंकायला लागतं, आपल्याला काहीतरी त्रास देतं, त्यांच्या अंगावर काही उगारलं तर. म्हणजे प्राण्यांना सुद्धा गोड भाषा मधुर भाषा कळते. म्हणून या वाणीचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं की हे एक प्रकारचं तपच आहे. 21वी बघूया आता ओवी. जरी कोणी करी पुसणे, तरी होवावे ऐसे बोलणे, ना तरी आवर्तवणे निगमू का नाम. आता निगुम म्हणजे वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, या 3 वेद, हे 3 वेद जे आहेत, या 3 वाणीरूप मंदिरात आपल्या वाणीची प्राणप्रतिष्ठा अशी करावी की मुखात जणू वेदांची शाळाच भरली आहे. काय सुंदर कल्पना केली बघा. ऋग्वेद आदी 3 नाही, त्याच्या आधीचे नाही. जरी कोणी करी पुसणे, तरी होवावे ऐसे बोलणे, ना तरी आवर्तवणे निगमू का नाम. जर कोणी काही पुसलं, ते पुढची ओवी आहे, मी चुकून पुढची बोलत होते, की सांगायचा मुद्दा असा आहे की कुणी जर काही आपल्याला विचारलं तर आपलं बोलणं असं मधुर असावं, इतकं गोड असावं की वेदवाङ्मयात नामस्मरणात दंग राहावं, नामाच्या उच्चारातच भटकत राहावं असं वाटलं पाहिजे. एखादी माणूस अशी अगदी त्यांची श्रद्धा नाही, नास्तिक आहेत, असे जरी चालले असले आणि आपण जर म्हटलं फक्त 5 मिनिट येता का, इथे 5 मिनिट या, दर्शन घ्या, प्रसाद घ्या आणि जा, हां, तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही कामात असाल, तो माणूस तिथे रमतोच. इतकं आपल्या वाणीमध्ये माधुर्य पाहिजे. म्हणून इतकं बोलणं आपलं मधुर असावं, गोड असावं की माणूस जो कोणी असेल त्याला वेदवाङ्मयात किंवा नामस्मरणात दंगच राहावं किंवा त्याच्यातच भटकत राहावं असं वाटलं पाहिजे. आणि असे हे संत होते बघा पूर्वी. म्हणून ते त्यांच्या बोलण्यातून सगळे अगदी असे देहभान हरपून जातात किंवा अजूनही जातात. आजही आपल्याला तो अनुभव येतो. ना तरी आवर्तवणे निगमू का नाम. म्हणजे निगम म्हणजे वेदाचं नाव का बरं घ्यावं वाटणार नाही किंवा त्याची आवर्तनं का करावी वाटणार नाही, तर करणार. आता पुढे त्याचंच पुन्हा सांगतात की ऋग्वेदादी 3 प्रतिष्ठिजती वाग्भुवनी, केली जैसी वदनी वा ब्रह्मशाळा. ब्रह्मशाळा म्हणजे वेदांची शाळा. मी चुकून मगाशी ही ओवी घेत होते की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या 3 वाणीरूपी मंदिरात आपल्या वाणीची अशी प्रतिष्ठापना करावी की मुखात जणू वेदांची शाळाच भरली आहे. आपल्या बघा मुखातून जर असे चांगले वचनं, चांगले श्लोक, चांगले मंत्र असे जर उच्चारले गेले तर वाणी आपली पवित्रच होते. जणू काही ती वेदांची शाळा आहे. आपल्या इथे जणू वाणीचीच प्रतिष्ठापना केलेली आहे. म्हणजे वाणी ही सरस्वती आहे, विद्येची देवता आहे. तर तिची प्रतिष्ठापना आपल्या वाणीमध्ये करायला पाहिजे. आपणच आपल्या वाणीला जर वाईट शब्दांनी अपवित्र केलं तर काय उपयोग आहे, नाही का. ना तरी एखादे नाव, तेची शैव का विष्णव, वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे. वाग्भव तप जाणावे म्हणजे वाणीचं तप जाणावं. कसं तर इतकं जरी जमलं नाही तरी निदान शिवशंकराचं, विष्णूचं, महाविष्णूचं एखादं नाव आपल्या सतत मुखात झंकारत असावं आणि त्याच्याच नामात अत्यंत गर्क व्हावं. तेच वाणीपासून होणारं तप आहे. मी पाहिलं बरं का हल्ली की आपण स्तोत्रे म्हणतो, गीतेचे अध्याय म्हणतो, अन्य काही आपल्या मनामध्ये श्लोक असतात ते म्हणतो. पण जेव्हा आपण गर्दीतनं गोंधळातनं जात असतो ना,
किंवा कुठेतरी माईकचं स्वरच ऐकू येतात, कुठेतरी डीजेच लागलेले असतात, कुठेतरी लोकांचा दंगाच असतो, बडबडच चाललेली असते. आणि अशा ठिकाणून आपण जात असताना आपलं आपलं स्तोत्र, आपले मंत्र, आपलं अध्याय हे छान म्हणता पण येत नाही. मनातल्या मनात सुद्धा ते नीट आठवत नाही, काहीतरी गडबड गोंधळ होतो. माझा तरी हल्ली जाणवतं मला. त्यापेक्षा परमेश्वराचं नाम, मग ते रामाचं घ्या, विष्णूचं घ्या, शंकराचं घ्या, पण रामनाम जरी घेत गेलं ना त्याला काही बाधा येत नाही, कारण ते आठवायचा प्रश्नच नसतो. ते बरोबर ओठावर आपल्या मुखामध्ये सतत घोळतं, रेंगाळलं जातं आणि ते सगळ्यात सोपं असतं. मग हेच त्याच्या नामातच आपण गर्क राहावं आणि हेच वाणीपासून होणारं तप आहे. काय दुसरं वेगळं तप करायचे? कुठे बघा इतर तप अवघड असतात, एका पायावर उभं राहून हात वर करून सूर्याकडं बघत वगैरे सगळी जी कष्टदायक व्रत आहेत. आजच वाचलं, एक वेळेला खायचं, एकच आहार घ्यायचा. किती किती प्रकारची लोक व्रत करतात हो. नुसता फलाहारच घ्यायचा, नुसतं पेयच घ्यायचं किंवा निराहारच राहायचं. आणि ती सगळी आपल्या देहाला दंड देतात. दंडनाचं म्हणजे शिक्षा दिल्यासारखी असतात. त्यापेक्षा व्यवस्थित वेळच्या वेळेला खावं, प्यावं, झोपावं, आपलं जे शरीराचं यंत्र आहे ते छान ठेवावं. आणि जेव्हा जेव्हा आपण चालूच आहे दुसरं काहीतरी, त्यावेळेला बाकी काहीच नाही, तर या वाणीला छानपैकी आपण विश्रांती न देता सतत अखंड हरिनाम, रामनाम, जे तुमच्या देवाचं असेल, जे तुमच्या मनातला मंत्र असेल, अखंड म्हणत राहा. म्हणून तिथं तर सांगितलं समर्थांनी अजपा जप, म्हणजे प्रत्येक श्वासावर. म्हणून ते गाणं फार छान आहे बघा. आजच्या सकाळच्या ह्याच्यात मी म्हटलं होतं, मागेही म्हणलं होतं, अविरत ओठी घ्यावे नाम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. खूप सुंदर आहे ते. आता जास्त नाही म्हणत, तुम्हाला ऐकायला मिळेल सकाळचं जर ऐकलं तर. पण अखंड असं मनात जर फक्त नामस्मरण केलं ना, तर आपल्या मनातले बाकीचे विचारही नष्ट होतात. काही अस्वस्थ असतात तीच नष्ट होते. आपलं काही दुखत खुपत असेल त्याच्याकडचंही दुर्लक्ष होतं. म्हणजे किती गोष्टींचे फायदे आहेत बघा या नामस्मरणाचे. आणि अत्यंत सोपं काम आहे. त्याच्यातली शेवटची ओवी बघू. आता तपजे मानसिक, तेही सांगो ऐक, म्हणे लोकनाथ नायक, नायकू तो. अहो तो लोकांचा नायक आहे, त्रैलोक्याचा नायक आहे. आणि तो भगवान काय म्हणतो, आता तुला मी मानसिक तप म्हणजे काय ते सांगतो. आतापर्यंत वाङ्मयीन तप सांगितलं, आता मानसिक तप तुला सांगतो. याच्यावरच्या ओव्या घेऊया. काल थोड्याशा झाल्या होत्या. नातरी देवाची स्तुती स्तोत्रे गात, बैसणे निवांत आवडीने, किंवा चालविणे वाचे अहर्निश, वेदमंत्र घोष स्वस्थ चित्ते. तीनही वेदांसी राहावया स्थान, जणू ते वदन वेदशाळा, किंवा शिवाचे का श्रीहरीचे नाम, नाचावे सप्रेम मुखी नित्य. केले निरूपण ऐशा परी देख, अर्जुना वाचिक तपाचे हे. तप मानसिक आता सांगू ऐक, ब्रह्मांड नायक म्हणे कृष्ण. हा ब्रह्मांडाचा नायक श्रीकृष्ण काय सांगतोय की आता तुला मानसिक तप काय आहे ते सांगतो बरं. फार मानसिक तपही खूप सुंदर श्लोक आहे बघा. मन प्रसाद सौम्यत्वं, मौनमात्मविनिग्रह,
भावसंशुद्धिरित्येतत् तपोमानसमुच्यते. पहिलं आपलं सगळं अवलंबून कशावर असेल तर मनावर आहे. आणि मन जर आनंदी, मनाला जिंकलं तर समर्थ म्हणतात जगाला जिंकलं. तसं इथे भगवंत सांगतायत मनप्रसाद, मनाची प्रसन्नता, सौम्यत्वम, अगदी शांत राहणं, सौम्य राहणं, पुढं मौनम, भगवंताचं चिंतन करण्याचा मनाचा स्वभाव, त्यासाठी मौन राहायचे, मोठ्यांदा बोलायची गरज नाही. आणि आत्मविनिग्रह, हा आत्मविनिग्रह म्हणजे मनाचा निग्रह, स्वतःचा स्वतः निग्रह करायचा. पुढं म्हणले भावसंशुद्धी ही इति एतत् तपहा, इतके शब्द येतात. भावसंशुद्धी ही म्हणजे अंतःकरणाच्या भावाची अत्यंत शुद्धी म्हणजे पवित्र. इति म्हणजे हे, अशा प्रकारे. एतत् म्हणजे हे. मानसम तपः उच्यते, हे मनासंबंधी करायचं जे तप आहे त्याला म्हटलं जाते. ठरवू आजपासून आपण वाङ्मय तपही करूया, मानस तपही करूया. काय अवघड आहे हो, मनाची प्रसन्नता ठेवायची. कुणी आलं पहिलं हसत मुखानं त्याचं स्वागत करायचं. या कुणी आलं ना माणसाकडे, अशा आठ्या आपण चुकून, खरं त्यांनीच आपल्याला बोलवलेलं असतं तरी म्हणजे कोण तुम्ही, ते ओळखत नसतात. आणि मग हो 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 या या या, मग या या. पण मन जर प्रसन्न असेल ना माणसाचं, तर निम्म त्याला जग जिंकता येतं. आणि सौम्य राहायचे, चिडचिड भांडण हे नाही करायचं. आणि मौनम, फक्त परमेश्वराचं चिंतन. मौन म्हणजे अगदी कोणाशी बोलायचं नाही असं नाही, पण त्यापेक्षा आपलं गप्प बसून देवाचं नाव घेणं सुंदर आहे. तुझं माझं करण्यापेक्षा. नाही तर संध्याकाळच्या किंवा दुपारच्या वेळेला बायकांची कामं झाली की ओट्यांवर ह्याच्यावर जे तासन तास 2-2 तास धुणी धूत असतात, सगळी बोलणी, त्यापेक्षा मौन चांगलं, त्यापेक्षा देवाचं नाव घेणं चांगलं. आणि आत्मविनिग्रह म्हणजे मनाचा निग्रह. फक्त बायकाच बोलतात असं नाही, पुरुषही बोलतात. नाही तर इथं जास्त महिलांची संख्या आहे, त्या म्हणतील आता उद्यापासून मॅडमचं काही ऐकायलाच नको, असं काहीतरी ऐकायला लागते. तसं नाही आहे. तर मनाचा निग्रह हा पण महत्त्वाचा आहे. आणि भावनांची पवित्रता. आपल्या मनात सारख्या काही ना काहीतरी भावना येत असतात. कधी आनंद होतो, कधी दुःख होतं, पण चांगल्या प्रकारची पवित्रता. मन शुद्ध तर भावना शुद्ध. आमचे आई वडील नेहमी म्हणायचे की भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. माणूस इमोशनल बनला की तो कधी कधी कामावरही त्याचा परिणाम होतो, तर तो होऊ द्यायचा नाही. आता जसं लोकमान्य टिळकांनी मुलगा गेल्याची वार्ता कळली तरी हाती घेतलेला तो हे असतो, काय म्हणायचा, पेपरमधला मुख्य लेख, अग्रलेख, त्या अग्रलेखाचं फार कौतुक असायचं पूर्वी, की तो वाचला की त्या पेपरचं सगळ्यात महत्त्वाचं यश, महत्त्व सगळं कळून जायचं. त्या दिवशीची घडामोड, आयुष्यात काय चाललंय जगात, हे सगळं कळायचं. तर ते अगदी शेवटाला आलेला होता अग्रलेख. कोणीतरी येऊन सांगितलं नोकरांनी की महाराज किंवा दादा, जरा वाईट बातमी आहे, थोडं तुमचं लिखाण थांबवा, आपला मुलगा गेला हो. ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही तिकडं सगळी तयारी करा, मी आता एवढा लेख पूर्ण करतो आणि देतो पेपरला, मग येतो. इतकी मनाची शांतता, संशुद्धी. नाही तर लगेच भावूक होऊन ढसढसा रडणं आणि एकमेकांच्या गळ्यात, रे काही उपयोग नाही. कारण आता गेला, आता गेल्यानंतर काय उपयोग आहे. तुम्ही कितीही शोक केला आणि कितीही दुःख केलं आणि कितीही आठवणी काढल्या, आता तो परत येत नाही. हे दुःखाचं झालं. आनंद म्हणला तर लगेच लोक उड्या मारून आनंदाच्या उकळ्या फुटून लगेच पेढे द्या, बर्फी द्या, ही ऑर्डर द्या, ती ऑर्डर द्या, लोकांना पार्टी द्या. दोन्ही घटना मी मुद्दाम फक्त दुःखीच सांगावे असं नाही आहे. जरा काही प्रमोशन मिळाले, काहीतरी घराचं, आता परवा तर कोणतरी म्हटलं, अहो आमच्या बाजूनं सगळी कागदपत्र झाली,
आता आम्हाला घर इतक्या वर्षांनंतर मिळालं, पूर्वीच भाऊबंदातलं. त्याचासुद्धा आनंद असतो ना माणसाला. पण म्हणून लगेच पार्टी, लगेच लोकांना जेवणं, लगेच काय, इतकंही उतावेळ होऊ नये माणसाने. तर ह्या दोन्ही गोष्टींसाठी भावसंशुद्धी हा फार महत्त्वाचा भाग सांगितला आहे बघा. तर ही सगळी मनासंबंधीचं हे तप आहे. ते दिसणार नाही, ते काही वेगळं करावं पण लागणार नाही. ह्या 3-4 गोष्टी फक्त सांभाळायच्या आहेत. बघू आता ज्ञानदेव काय म्हणतायत बघू त्याच्यावर. छान ज्ञानदेवांची उदाहरणं म्हणजे एकदम सुंदरच असतात. तरी सरोवरच तरंगी, सांडिले आकाश मेघी, काचंदनाचे उरगी उद्यान जैसे. ही मनाची प्रसन्नता कशी? तर तरंगांनी सरोवर, सरोवर तरंगी म्हणजे तरंगांनी युक्त असं सरोवर. आकाश मेघी सांडले म्हणजे मेघांनी आकाश किंवा सर्वांनी मेघांनी आकाश भरून जावं. आणि चंदनाचे उरगी, उरग म्हणजे साप, सर्पांनी चंदनाचं वन काय करावं? सोडून जावं. उद्यान जैसे. सांडिले हे क्रियापद सगळीकडे घ्यायचं. सरोवर तरंगी सांडिले, आकाश मेघी सांडिले, चंदनाचे उरगी सांडिले, उद्यान जैसे. एखाद्या उद्यानातनं सगळ्या सापांनी वन सोडून जावं, चंदनाचं वनच सोडून जावं अशी म्हणा. कारण जरा आता आपण हल्ली पाहतो की लहान मुलं वगैरे खेळायला जातात आणि अशी जर त्या बागेमध्ये वगैरे खूप सर्प असतील तर आईवडिलांनाही भीती असते, मुलांनाही भीती असते. पण असं जर कळलं की या बागेतले सगळे साप निघून गेलेले आहेत, सगळ्यांना घालवून टाकले, तर कोणती आता काही काळजी नाही, तर आमची यायची पण गरज नाही, खेळा मुलांनो, मनसोक्त खेळा. किंवा सरोवरामध्ये तरंगापेक्षा तो नितळ शांत पाणी असेल तर छान वाटतं. आणि मेघांमध्ये आकाश हे मेघांनी वर्णित असं निरभ्र आकाश छान वाटतं. तर ह्या सगळ्यांनी सोडून जावं असं म्हटलंय. तशी मनाची शांतता, मनाची नितळता. त्या ह्याच्यावरनं मला आठवलं तरंगांनी जलाशय किंवा सरोवर. मन शांत कसं असावं त्याच्यासाठी एक उदाहरण नेहमी याचं पण दिलं जातं की असं शांत सरोवराचं पाणी असतं बघा. आणि अशी मुलं येतात, तरुण मुलं, लहान मुलं, आणि म्हणतात गंमत बघायची का? मग एक खडा घेतील, त्या सरोवरात टाकतील, लगेच त्याच्यामध्ये तरंग निर्माण होतील, पाणीवर उडलं जाईल, मग मोठाले टाकायचे, अजून ते पाणी उडवायचं. म्हणजे त्या शांत सरोवराला असं उद्ध्वस्त करून टाकायचं, त्याची शांतता सगळी भंग करायची, अशी माणसाला सवय असती. तशी ही मनाची शांतता, प्रसन्नता कधी राहील? ते शांत सरोवरासारखं असेल तेव्हा, निरभ्र आकाशासारखं असेल तेव्हा, सर्परहित वन असेल तेव्हा, वन असेल तसं म्हणायचं. अजून नाना कळा वैषम्ये चंद्रू, का सांडिला आधी नरेंद्रू, नातरी क्षीरसमुद्रू मंदराचळे. एका ओवीत किती उदाहरणं देतात बघा. आपल्याला उदाहरणं शोधावी लागतात. किंवा काय म्हणतायत की हा जो चंद्रमा आहे हा काय असा आहे? कळा वैषम्य. त्याच्या 16 कला असतात. मग त्या प्रत्येक कलेमध्ये कमी जास्तपणा होतो. तर अधिक उण्या होणाऱ्या कलांनी चंद्राचा त्याग करावा. म्हणजे एक सारखा चंद्र, त्याच्या कला वाढायलाही नको तर कमी व्हायला नको. किंवा का सांडिला आधी नरेंद्रू, किंवा राजाला आधी म्हणजे मनाचे व्याधी बरं का, मनाचे रोग, आणि व्याधी म्हणजे शरीराचे. आधी शब्द आपल्याला वाटेल आधी हे करायला पाहिजे, तो नाही शब्द वापरलेला. तर मानसिक त्रास किंवा मानसिक जे क्षीण असतात, ताप असतात, त्याला आधी म्हटलेलं आहे. तर त्या आधीतून म्हणजे मानसिक त्रासातून राजाला मुक्त करावं. नरेंद्रू म्हणजे राजा. आणि नातरी क्षीरसमुद्रू मंदराचळे. आणि मंदर पर्वतात क्षीरसागर जेव्हा समुद्रमंथनाला मंदराचलाची रवी केलेली होती, तर त्या मंदर पर्वतानं क्षीरसागराला सोडून जावं. म्हणजे त्याच्यातली सुद्धा ती घुसळण आणि ते
लाटा उसळणं आणि सगळं जी त्याची अशांतता आहे ती सगळी संपून जाईल. तसं मन शांत राहिलं पाहिजे. मनाची शांतता, प्रसन्नताही त्याच्यावर अवलंबून आहे. किती उदाहरणं दिली बघा 2 ओव्यांमध्ये. पुढे म्हणतात, तैसी नाना विकल्प जाळे, सांडुनी गेली या सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे. त्याप्रमाणे विविध प्रकारच्या विकल्पांचं जाळं ते सोडून मन आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी, मन राहे का केवळे स्वरूपे जे, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा मन शांत राहतं ती प्रसन्नता. म्हणजे नाही तर बघा, बसलोय आत्ता इथे ज्ञानेश्वरी शिकवायला आणि शिकायला, पण काहीतरी जर डोक्यात दुसरी जबाबदारी असेल तर लक्ष तिकडे. मग त्यांना फोन करायचा. आत्तासुद्धा कोणाचा तरी फोन आला होता, म्हणजे अर्थात मी गेले विसरून, पण कधी कधी असं राहतं की अच्छा हे झालं की पहिला फोन कोणाचा आहे बघूया. म्हणजे सारखे विकल्प मनामध्ये, मग हे करूया का ते करूया का. लोक म्हणतील चला हा पहिला वर्ग बंद करू आणि पहिलं कोणाचा फोन आहे, असं नाही. इतकी तर मनाची चंचलता नकोच आहे. शांतता हवी आहे, स्थिरता हवी आहे, प्रसन्नता हवी आहे. आणि आपण जिथे आहोत त्यात मन रमवलं पाहिजे, आहे त्यात आनंद मानला पाहिजे. पुढं अजून काय सांगतात बघा. तपने विण प्रकाशू, जाड्डे विण रसी रसू, पोकळी विण अवकाशू होय जैसा. किती उदाहरणं, त्याला काही आहे का. तपने विण प्रकाशू, तपन म्हणजे उष्णता, उष्णतेशिवाय प्रकाश, म्हणजे तो त्रास होणार नाही असा प्रकाश पाहिजे. पण तापलेला जो असतो ना आपल्याला सूर्य, भर 12 ते 4 वगैरे 5 आपण फिरतो त्यावेळेला अगदी चंडांशच म्हणतात त्याला, त्याचे किरण प्रचंड असतात, बोचणारे असतात. तर तो शांत असेल, म्हणजे प्रकाश तर असेल तर तपणं नसेल, ताप नसेल, उष्णतेशिवाय प्रकाश. जाड्डे विण रसी रसू, जाड्य म्हणजे जडत्व. बघा एखादं अन्न आपण जर काही स्वयंपाक छान जेवलो ना, तसं प्रसन्न वाटतं, हलकेपणा वाटतो. आणि कुठलं तरी असं जेवलो तर जडत्व येतं, मांदे येतं, आळस येतो, झोपावंसं वाटतं. तर जडत्वाशिवाय अन्नाचा रस पाझरावा. कधी कधी असं छान हलकं वाटतं की जेवलो तरी असं वाटतं अजून काम करत राहावं, अजून लिहित राहावं, अजून वाचत राहावं. आणि एखादं मात्र आहार घेतला की असं वाटतं सारखी पेंगोळलेली अवस्था, तसं नको आहे. आणि पुढं म्हटले, पोकळी विण अवकाश, पोकळीशिवाय अवकाश अनुभवावा. अवकाश म्हणजेच पोकळी, पण तिथं पोकळी वाटली नाही पाहिजे, असं ते शांत सरळ वाटलं पाहिजे. तशी मनाची प्रसन्नता पाहिजे. तैसी आपुली सोय देखे, आणि आपली या स्वभावामुखे, हिवली जैसी अंगिके हिवो नेदी निजांग. आता हिव म्हणजे थंडी, आता सध्या पडलेली आहे की नाही. सारखा स्वेटर घालून बसा वाटतो, अंगावर शाल घेऊन बसावी वाटते, उन्हात बसावं वाटतं. तसं म्हणतायत की आपलं मन जे आहे ते मूळ विश्रांती स्थान पाहत असतं. म्हणजे कडाक्याची थंडी स्वतःला गारठून देत नाही. त्याप्रमाणे स्वस्वरूपाशी जर स्थिरावलेलं शुद्ध मन आहे ते आपल्या चंचल स्वभावाचा किंवा संकल्प विकल्प वृत्तीचा त्याग करतं. किती सांगितलं बघा. तैसी आपली सोय देखे, आपली आपली सोय बघतं. आणि आपली या स्वभावामुखे, आणि आपल्या मूळ जो स्वभाव आहे त्या स्वभावाला ते पोहोचतं. आणि हिमली जैसी अंगिके हिवो नेदी निजांग, स्वतःलाच कडाक्याची थंडी जी आहे ती गारठून देत नाही. म्हणून शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः, तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. 12 अध्याय पाहिला, सगळ्यांचा पाठ आहे. आणि पाहते मी काही लोकांना थंडीचं काही वाटत नाही, काही स्वेटर नाही, काही नाही, आपला रोजचा जो पोशाख आहे त्याच्यावर व्यवस्थित चाललेले असतात.
पण आपल्याला ती नाही सहन होत. म्हणजे कुठेतरी कमतरता आहे. मला तरी असं नेहमी वाटतं की हे सहन जेव्हा होईल, शीत आणि उष्ण दोन्ही सारखंच. तर म्हणून आपलं जे मूळ विश्रांती स्थान आहे ते आपलं मन पाहत असतं की थंडी नको, तिच्यामुळं गारठायला नको, आणि स्वस्वरूपापाशी स्थिर झालेलं असं आपलं सात्विक मन. मग ते काय करत असतं, या संकल्प विकल्प वृत्तीचा त्याग करतं. सारखे नवीन संकल्प आणि पुन्हा मनात विकल्प, जाऊ द्या, हा संकल्प केला, हा सोडून द्या, आत्तापासून नको, पुढच्या वर्षी बघू. आता आम्ही संस्कृत संभाषणाचा संकल्प केला. जोपर्यंत करत नव्हतो तोपर्यंत किती बायका विचारायची, आम्हाला करायचं आहे हो संभाषणाचा वर्ग, अगदी तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा येऊ. झाली वेळ 2ची ठेवली, 2 वेळेला कुणाला जमते, कुणाची जेवणं राहिली, कुणाची झोप राहिली, नाहीच. पण संकल्प आणि पुन्हा लगेच विकल्प, जाऊ दे मग पुन्हा घेतील ना आपल्याला आपल्या वेळेच्या वेळेला. किंवा मग कदाचित आमच्या मनात आलं असतं, नाही बाबा ह्या सगळ्या तयार आहेत पण आत्ता आपल्याला नाही जमणार, आला विकल्प, आम्ही नाही घेणार. असा हा संकल्प विकल्पाचा खेळ जो आहे हा सगळा थांबतो मन प्रसन्न असल्यावर. न चलते कळंके विण, शशीबिंब जैसे परिपूर्ण, तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे. न चलते म्हणजे विचलित होत नाही. कशा विण? कळंके विण, म्हणजे अचल असं असलेलं जे मन आहे, अचलत्वाला पोहोचलेलं, पूर्णत्वाला पोहोचलेलं मन आहे, ते शशीबिंब जैसे परिपूर्ण. सुखद पौर्णिमेचं जे चंद्रबिंब कसं बघत राहावं वाटतं, आपण अगदी आकर्षूनच जातो तिकडे. तर चंद्रबिंब असावं तसं मन हे सात्विक आणि सौंदर्य, मनाला सात्विक आणि सौंदर्य प्राप्त होतं. सात्विक सौंदर्य आणि नाही, सात्विक सौंदर्य प्राप्त होतं. शशीबिंब जैसे परिपूर्ण, तैसी चोखी शृंगारपण मनाचे जे. चोखी म्हणजे अगदी खात्रीनं, चोख आपण म्हणतो चोख सोन आहे, तर खात्रीचं शुद्ध असं सौंदर्य त्याला प्राप्त होतं. शृंगारपण म्हणजे सौंदर्य. तुम्ही काही नाही अलंकार घातले, काही नाही केले तरी बघा खूप सुंदर अशी सुभाषित आहेत संस्कृतमध्ये. श्रोत्रम श्रुतेनैव, म्हणजे कान आहेत ना ते चांगलं चांगलं ऐकल्यामुळे शोभून दिसतात, त्याला दुसऱ्या अलंकाराची गरज. हस्तेन हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण काय आहे? दान आहे. सत्यम कंठस्य भूषणम, अहो खरं बोलणं हे कंठाचं. तुम्ही छान छान अलंकार दागिने घातले आणि खोटं बोलत असाल काही उपयोग नाही. श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, श्रोत्राचं भूषण आहे शास्त्र ऐकणं, ते तुम्ही आम्ही करतोय. सत्यम कंठस्य भूषणम, आणि सत्य बोलणे हे कंठाचं भूषण आहे. आणि मग हे सगळं असल्यावर भूषण किम प्रयोजनम, ही सगळी भूषणं असल्यावर दुसऱ्या भूषणांची, दुसऱ्या अलंकारांची गरजच नाही आपल्याला. आपल्या कानांचं सौंदर्य कशामुळं वाढणार आहे, तर आपण जितकं ऐकू, श्रोताचं काम करू, चांगले ग्रंथ, चांगले विचार, चांगली शास्त्र, हे सगळं आहे. बुजाली वैराग्याची वारेप, जिराली मनाची धाप काप, तेथ केवळ झाली वाफ निजबोधाची. आता काय म्हणतात की ही अशी अवस्था प्राप्त झाली, असं सात्विक सौंदर्य प्राप्त झालं की वैराग्याचं मनावर उमटलेलं ओरखडे लोप पावतात. बुजाली वैराग्याची वोरप, वोरप म्हणजे ओरखडे, आणि जिराली मनाची धाप काप, आणि ही जी मनाची अस्वस्थ अवस्था आहे, धावपळ जी आहे, धापताप म्हणजे धावपळ, मनाची धावपळ जी आहे ती केवळ झाली वाफ निजबोधाची. तर आपल्याला निजबोध झाला, आत्मबोध झाला, आणि त्यामुळं शुद्ध झालेलं मन हे आत्मबोधाला सिद्ध होतं, आत्म्याची जाणीव होते, आत्मज्ञान होतं, आणि त्याच्यासाठी मन आपलं तयार होतं. म्हणून विचारावया शास्त्र, रहाटावाय जे वक्त्र,
ते वाचेचेही सूत्र हाती न धरी. आणि म्हणून पार्था, शास्त्र विचार करण्यासाठी ज्या वाणीचा आपल्याला वापर करायला लागतो त्या वाणीचे बोलण्याचे सूत्र मौनात जाते, मन पूर्ण स्वस्थ होतं. म्हणून विचारावया शास्त्र. ज्या शास्त्राचा विचार करायचा आहे तो करण्यासाठी रहाटावावे जे वक्त्र. वक्त्र म्हणजे मुख. आपलं जे मुख आहे, आपली वाणी जी आहे त्याचा वापर करायला लागतो. रहाटणे म्हणजे वापर करणे. ते वाचेचेही सूत्र हाती न धरी. त्या वाणीचं बोलण्याचं जे सूत्र आहे ते हातात धरत नाही, म्हणजे ते मौन धारण करतं. म्हणजे मन पूर्ण स्वस्थ होतं. नाही तर लोक अद्वा तद्वा इतकं वाईट वाईट बोलत असतात. मगाच्या त्या ताईंनी छान सांगितलं की 108 पारायणं दासबोधाची केली म्हणून त्याचं उद्यापन केलं, मेहुण म्हणून बोलवलं, ब्राह्मण मेहुण सवाष्ण, आणि ज्यांना बोलवलं होतं त्यांची पर्सच राहिली घरी त्यांच्या, म्हणून ते परत गेले आणायला गेले. तर त्या नवरा बायकोंमध्ये इतकी अद्वा तद्वा भांडणं की ते ऐकवलंच नाही. ते कसलं तपन, कसलं काय, कसली पारायणं, काही उपयोग नाही. म्हणून मन शांत ठेवणं, मनाला प्रसन्न ठेवणं हे महत्त्वाचं आहे. होईल का? तर नाही होणार. त्या ओव्या उद्या घेऊ आपण. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहित संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव सेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय.